झालंच पाहिजे। आम्हाला पुनर्वसनाची गरज आहे, रस्त्याची काही गरज नाही आहे। आम्हाला रस्ता नको आहे। आणि शिवराम पाटील हे आमच्या गावात आले आणि त्यांनी आमच्या गावाचे जे रस्त्याला आलेले लोक होते, रस्त्यामध्ये त्या शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले होते हे बघायसाठी शिवराम काका आमच्या सात्री गावात आले आणि शिवराम काकाचा आमच्या गावातील काही ग्रामस्थांनी धिक्कार केला, यांना चपला मारून हे केलं। आज आम्ही शिवराम पाटील यांचे अभिषेक केलेले आहे। त्या काकांचा विश्वास, आमचा विश्वास डगमगला तरी त्या काकांचा विश्वास देखील डगमगला नाही। आज मी एक महिला आहे आणि सावित्रीबाई फुले यांना गावात शिक्षण देऊ नये यांनी महिलांना, म्हणून शिक्षणासाठी ते बाहेर पाहायला घराच्या बाहेर जेव्हा गावातील लोक त्यांना चिखलफेक दगडफेक करत होते तरी देखील त्यांनी त्यांचा विश्वास डगमगू दिला नव्हता। तसेच आज आमचे काकाश्री यांनी त्यांचा विश्वास देखील डगमगू दिलेला नाहीये। त्यांनी जर आपल्याला आज शिक्षण दिलं नसतं सावित्रीबाई फुले यांनी, तर आज आपण महिला देखील घराच्या बाहेर पडलो नसतो। आज महिला आपल्या या महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो त्या गावागावात प्रसिद्ध झालेल्या आहेत। महिलांनी आज पुरुषांची बरोबरी केलेली आहे। पुरुषांना खांद्याला खांदा लावून आज महिला पुढे आहेत आणि आज देखील आम्हाला ती संधी मिळाली आहे, ती फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले यांच्यामुळे। आणि आज आम्ही सात्री गावामध्ये शिवराम काका यांना पूर्णपणे सपोर्ट करतो आणि त्यांचा अभिषेक करून त्यांचा जय जयकार करतो। सात्री गावात त्यांना जे काही मिळालं असेल, त्यांचा धिक्कार केला गेला असेल, त्यांना आम्ही अभिषेक करून हे केलेलं आहे। आज आमच्या गावाला इकडनं नदी आहे तिकडनं नदी आहे, आमचं गाव मधोमध्ये दोघं काठाला नदी, एका काठाला गोरी आणि एका काठाला तापी आणि पुढे देखील धरणाचं काम चालू आहे। मग आमच्या गावाला पुनर्वसनाची तात्काळ गरज आहे। रस्त्याला 3,88,00,000 रुपये उपलब्ध झाले आहेत। तो निधी सरकारचा, शासनाचा निधी हा वायबार करण्याचा प्रयत्न चालू आहे, ते म्हणजे फक्त खिसे भरण्यासाठी। राजकीय नेते काय करतात, कॉन्ट्रॅक्टर पासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत हे रस्त्याचे कामं घेतात, पैसे खाण्याचे कामं करतात। पण जिथं गरज आहे तिथं तुम्ही करा, तिथं तुम्ही पैसे का? अरे तुम्ही गरिबाच्या घरात चोऱ्या का करताय? आम्ही गरीब असून, गावातील शेतकरी असून शेतकऱ्यांचे नुकसान तुम्ही करताय, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देताय। आमच्या गावात जेवढी जमीन आहे तेवढ्यामध्ये बाकीची जमीन पाणबुडीमध्ये जाते, जेवढी उरलेली जमीन आहे तेवढी जमीन तुम्ही बाकीची रस्त्यामध्ये देताय। का देताय तुम्ही रस्त्यामध्ये? गावाला रस्त्याची गरज काय? सात्री गावाला रस्त्याची गरज काय? सात्री गावाला रस्त्याची गरज नसून पुनर्वसनाची गरज आहे। तुम्ही पुनर्वसनाकडे लक्ष का देत नाही? प्रशासनाने पुनर्वसनाकडे लक्ष दिलेच पाहिजे, प्रशासनाने पुनर्वसनाकडे लक्ष दिलेच पाहिजे, शासनाने पुनर्वसनाकडे लक्ष